मोडणीम येथील वार्ड क्रमांक 5 मधील दत्तनगर परिसरामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून 10 लाख रुपयाच्या विकास कामाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टी माढा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। मोडणीम सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, पोलीस बॉयजचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटोळे, डॉक्टर प्रदीप पाटील, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, किसान मोर्चा मोडणीम शहराध्यक्ष विशाल पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शहाजी माळी, ओबीसी सेल शहराध्यक्ष अमोल काटकर, एससी शहराध्यक्ष विनायक खिलारे, सागर शेलार, संतोष चौरे, नकुल खंदारे, श्याम काटकर, रोहित कनसे, भारत गुमते, सुभाष सुर्वे, निखिल सुर्वे, प्रशांत खिलारीसह मोडणीम परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा।